लोणी काळभोर येथील मुळामुठा नदीपात्रात अवैधरित्या टाकण्यात आलेल्या कचऱ्याला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरात विषारी धुराचे मोठे लोट पसरले. या विषारी धुरामुळे श्वसनाचा त्रास झाल्याने MIT शिक्षण संकुलातील काही विद्यार्थ्यांना मध्यरात्री तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. नदीपात्रात टाकलेल्या कचऱ्याला लागलेली भीषण आग आणि त्यामुळे पसरलेला विषारी धूर हा शनिवारपर्यंत कायम होता. MIT शैक्षणिक संकुलात सध्या राज्यासह देश विदेशातून आलेले जवळपास 20,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी जवळपास 5,000 विद्यार्थी आणि 1,000 कर्मचारी शैक्षणिक संकुलाच्या परिसरात वास्तव्यास आहेत. विषारी धुराचे प्रचंड मोठे लोट परिसरात जमा झाल्याने वसतिगृहातील तसेच परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यांची जळजळ होणे, घसा बसणे इत्यादी त्रास झाला. विषारी वायूच्या लोटांमुळे परिसरातील दृश्यमानता प्रचंड कमी झाली. याचा परिणाम शनिवारी पहाटे पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतुकीवरही झाला. शनिवारी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लोणी काळभोर आणि कदमवाक वस्ती ग्रामपंचायतीचे सरपंच, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य, पोलीस पाटील आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी करत आढावा घेतला. दररोज 30 ते 35 ट्रॉली कचरा थेट नदीपात्रात टाकला जात असल्याचा आरोप यावेळी उपस्थितांनी केला. दरम्यान यामुळे वायू प्रदूषणाबरोबरच जलप्रदूषणाचाही गंभीर प्रश्न निर्माण झालाय. स्थानिक ग्रामपंचायतींनी घनकचरा प्रकल्पासाठी जागा देण्याची मागणी केली असून जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी नागरिक आणि विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात येते.